ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य लोक निरंजन आदेश. आणि आता आपण नवनाथ पुष्प 5वं पुष्प अर्पण करत असताना काल चतुर्थ पुष्पाच्या उत्तरार्धापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो होतो की कानिपनाथ हे स्त्री राज्यात चाललेले आहेत, की ज्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या भक्तीसाठी मारुतीरायांनी नेऊन त्या ठिकाणी त्यांना आणि तिथं माता मैनाकिनी मच्छिंद्रनाथ आणि स्त्री राज्यांचा सहवास. सहवास म्हणजे काय? सगळ्या स्त्रिया म्हणजे राजा स्त्रिया, प्रधान स्त्रिया, सेनापती स्त्रिया, सुतार लोहार चांभार सगळे कर्मचारी, ब्राह्मण कोळी साळी माळी 18 पगड जाती सगळ्या स्त्रिया, सगळे कारखाने स्त्रिया. म्हणजे काय योग आहे बघा, सगळ्या स्त्रिया. आणि त्याच्यामध्ये मारुतीरायानंतर जर कुठला पुरुष त्या ठिकाणी असेल तर त्याचं नाव उपरीचर वसुतानंदन प्रतापवान मच्छिंद्रनाथ. मैनाकिनीच्या भक्तीसाठी प्रसन्न होऊन मारुतीरायाने त्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथांनी ठेवलं आणि त्यांना मीननाथ नावाचा मुलगा पुत्रप्राप्ती झालेली आहे. असा स्त्री राज्यातला सहवास चाललेला आहे बाबा मच्छिंद्रनाथांचा. स्त्री राज्यात जाण्यापूर्वी माणसाने ना तुम्हाला एक सांगतो, आपलं कर्तव्य पूर्ण करावं. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्तव्य महत्वाचं आहे. घरात कुणी विचारत नाही म्हणून पंढरीच्या वारीला जाणं, तुमचा भाव त्या पांडुरंगाला कळलेला असतो. जेवायला मिळत नाही म्हणून भिक्षा मागणं हे कर्तृत्व नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय भिक्षेचा अर्थ काय, की ज्याच्या घरी भिक्षा मागायला जातात त्याच्या घरी 18 विश्व जर दारिद्र्य असेल तर ती भिक्षा घेण्यापूर्वी त्यांचं दारिद्र्य अनंत कोटी ब्रह्मांड नाही का एवढं करण्याची जर तुमची ताकद असेल तरच तुम्ही भिक्षा मागा, नाही तर तुम्ही त्या तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे. आणि ती ताकद माझ्या नाथ संप्रदायामध्ये होते. म्हणजे आदिनाथांच्या बद्दल ज्ञानेश्वर माऊली यांचं मूळ नाव त्यावेळी काय होतं? ज्ञाननाथ. कारण तो अनुग्रह निवृत्तीनाथांनी शेवटी तिथं दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने फक्त हेच ज्ञान आपल्याला एक लक्षात घ्या. आमच्या माता भगिनीला जास्त कळतं ते, एखाद्या वेळेला चुकलं तर क्षमा करा, पण बाळ जर लहान असलं त्याला ते पाणी घालून दूध असं दिलं जातं, कारण त्याला पचत नाही, त्याची पचनशक्ती नसते. पण गुट्टी दिली जाते बघा त्याला, परत ती बाटली वेगळी आणतात पाणी प्यायची, त्याच्या शरीराला मापत. ज्ञानोबांना माहिती होतं की हा जो समाज आहे कलियुगातला आहे. कृतयुगातल्या समाजाची पावर इतकी होती की त्याला 60,000 वर्ष आयुष्य तपश्चर्या भक्ती केली. 1,00,000 वर्ष आयुष्य होतं कृतयुगामध्ये. किती होतं कृतयुगामध्ये आयुष्य? किती होतं? 1,00,000 वर्ष. त्रेतयुगामध्ये किती आहे? त्याच्यावरचं 1 शून्य कमी झालं. किती झाले? 10,000 वर्ष झाली. द्वापारामध्ये त्याच्यामधलं अजून 1 शून्य कमी झालं. आता किती झाले? माझा जरा अभ्यास कमी आहे पण तुमचा आहे, सांगत जावा. 1,000. कलियुगामधले अजून 1 शून्य त्याच्यातलं कमी झालं. किती राहिले? 100. आता जेव्हा 100 वर्ष आयुष्य आहे त्यावेळी माणसाची उंची नाही का किती आहे? 3.5. आता काय प्रमाण आहे? 3.5. हात. द्वापारामध्ये मागे गेल्यावर ती उंची त्याच्या डबल होती. किती होती? 7.
7 हात मनुष्य उंचा. त्यामुळे आपण म्हणायचं पहिली जी घरं बघितली ना आपण, मोठे मोठी दगडं ते बांधलेले, ते जसं जसं पाठीमागं जाल तसं तसं मनुष्यही तेवढाच. त्रेतायुगामध्ये त्याच्या डबल झाली परत. म्हणजे किती झाले? 7चे डबल 14. आणि कृतयुग म्हणजे सत्ययुगामध्ये त्याच्या डबल झाली. म्हणजे किती झाली? 28. म्हणजे तिथून आतापर्यंत, म्हणजे कृतयुगापासून कलियुगापर्यंत तो जो किती उभा आहे? युगे 28 विठेवरी उभा. युगे 28. त्यावेळी तिकडची सुरुवात. म्हणून आपण म्हणतो विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कारण त्यांना आयुष्य त्या काळामध्ये 1 लाख होतं. आता तुम्हाला आयुष्य किती आहे? 100 वर्षामधले 50 वर्ष झोपेसाठी गेली. किती राहिली मग? 50. त्याच्यामध्ये जन्म, बालकपण, तरुणपण, संसार, परत वृद्धात्व आणि मग काय राहिलं? भक्ती काय एवढी सोपी आहे का हो? त्यातून आपल्याला वेळ, हे बघा, काहीतरी करायच्यासाठी काहीतरी करावं लागतं. आता तुम्ही भाकरी करताय सगळ्या, खरं सांगायचं, भाकरी करताना तुम्हाला भाकरीकडे बघायला लागतं का हो? काही जणी कशा? बरोबर. काही जणींचं, मी शिकायला असताना आमच्या शेजारी एक माता भगिनी होती. ते पेंड्याचं कूड होतं 2 खोल्याच्या मध्ये. तिकडं ते कुटुंब राहायचं, ती तिचा नवरा बायको काय, आणि आम्ही इकडे पोरं राहायचो. आणि ते सकाळी मी उठलं, मला डबा करायला लागायचा. आणि मग मी डबा करायला लागलो की लवकर उठल्यानंतर माता भगिनी आहे म्हणून सांगतो, वेदांचे ते सारं ते तुम्हाला कळेल, ह्यांना नाही कळणार, तुम्ही त्यातले आहे म्हणून. मग तिला उठवायसाठी काय करायचं? पहिला उंडा जरा घट्ट मळायचा. त्यामुळं ती भाकरी लवकर पसरत नाही आणि धबाधबाचा आवाज आल्याशिवाय ती उठत नाही. मग पहिला उंडा जरा घट्ट मळला की मग माझं चालू असायचं. मग तिकडनं आवाज यायचा, उठले, आता दुसरा पातळ मळ. हे आमचे सिग्नल. म्हणजे जो भाव आहे तो तिथपर्यंत पोचायचा आणि तो प्रगट होऊन चेंडू मारल्यानंतर ऍक्शन आणि रिॲक्शन माझ्यापर्यंत पोचायची. त्वमेव माताचे पिता त्वमेव. पण काही काही ठिकाणी ते शब्द जरा आपल्याला सवयी काय आहेत त्या मोडाव्या, चांगल्या मार्गाला जावं. पण त्या सवयीचं रूपांतर भक्तीत जर करता आलं तर एक वेळ सवय वाईट असेल तरी चालेल, पण भाव चांगला असल्यामुळे त्याला कृपा करावी लागते. वाईट सवय मोडाव्या हे चांगलं आहे, मोडल्याच पाहिजे, यासाठीच मनुष्य जन्म आहे. म्हणजे तुम्हाला एकदा त्या, आणि ती भाकरी शिकताना, तुम्ही सुरुवातीला शिकताना आई जेव्हा करते, तुला नांदायला जायचं आहे बाई, तुला करायला पाहिजे, मग ते आईचं बघितलेलं असतं. भाकरी बघून करता येत नाही. परमार्थाचे एकदम गुह्य आहे, नीट लक्ष देऊन ऐका. भाकरी बघून करता येत नाही, भाकरी करून करून येते. तसं परमार्थ बघून करता येत नाही, तू स्वतः करून करून येतो. भाकरी कितीही वेळेला, आणि मग परमेश्वर कुठल्या रूपाने येतो त्याचं उदाहरण सांगतो. मग आमच्या खोली शेजारी एकाची दुसरी खोली होती, आणि मग तो काय करायचा, त्याला भाकरी चांगल्या यायच्या, पटपट पटपट तो करून टाकायचा. आणि आमच्या भाकरी असं आम्ही करायला लागलो, कधी जन्मात यायचाच नाही. एवढी सोय चांगली होती की रस्त्याच्या पलीकडे तांब्या घेऊन जायची लवकर सोय होती. त्यामुळे जरी पोटाची गाडी बिघडली तरी उठलं की पळ सुटलं. कारण आमच्या लहानपणीचा काळ आहे, त्यामुळं परिस्थिती काय प्रॉब्लेम नाही. आता सगळीकडे संडास बाथरूम सोय झालेली आहे.
आणि मग हे केल्यावर लक्षात घ्या, भक्ती कशी करायची, का करायची आणि फळ कधी मिळतंय लक्षात घ्या. मग एके दिवशी त्याचा बाप म्हणजे जो चांगली भाकरी करतो त्याचा बाप आला त्याच्या घरात. त्यावेळी बाप म्हणल्यावर जरा बरं वाटायचं, वडील म्हणल्यावर जरा ब्राह्मणाच्या म्हणजे काकांच्या घरची आमटी पिल्यासारखं वाटतंय. झणझणीत आमटी प्यायची म्हणल्यानंतर जरा बाप, वास्तविक शब्द हा वडील, माता पिता, त्वमेव माताचे पिता त्वमेव. पण काही काही ठिकाणी ते शब्द जरा आपल्याला सवयी काय आहेत त्या मोडाव्या, चांगल्या मार्गाला जावं, पण त्या सवयीचं रूपांतर भक्तीत जर करता आलं तर एक वेळ सवय वाईट असेल तरी चालेल, पण भाव चांगला असल्यामुळे त्याला कृपा करावी लागते. वाईट सवय मोडाव्या हे चांगलं आहे, मोडल्याच पाहिजे, यासाठीच मनुष्य जन्म आहे. आणि मग तुम्हाला सांगतो त्याचा वडील आमच्यात बसायला आला. आम्ही भाजी केली हो, पटकन भाजी केली, पण भाकरी करायला तो आहे तर डेअरिंग होईना, कारण आम्हाला माहिती आहे ते आम्हाला मळलं तर थापटायला लवकर येणार नाही, आणि थापटली तर तव्यात टाकायला येणार नाही, तव्यात टाकली तर उलटी टाकायला येणार नाही, आणि तोही काय हालायला तयार नाही. तो म्हणे करा की पोरानं भाकरी. मी म्हणलं अहो करतो, पण तुमच्या पोरासारखी आम्हाला येत नाही. म्हणून नवनाथ वाचताना, हरिविजय वाचताना, भक्तिविजय वाचताना, पांडव प्रताप वाचताना, शिवलीलामृत वाचताना ते चांगलं वाटतात, त्यांना चांगलं येतं, मला येत नाही. त्यांचं काय करायचं आहे तुला? तुझ्या शेतातल्या बाजरीची, ज्वारीची, गव्हाची भाकरी आहे ती तुझ्याच उपयोगाची आहे. तुला जे येईल ते तुला करायचं आहे, त्याचं तुला उपयोगाचं नाही. प्रत्येकाने तूच आहेस तुझ्या जीवनाचा, तू स्वतः तुझ्यासाठी केलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली आहे की त्याच्या वडिलांनी सांगितलं पोरांनो करा. आम्ही म्हणलं अहो भाकरी आम्हाला येत नाही, तुमच्या पोराचा आहे का? आमचा पोरगा काय आकाशातनं जन्माला आलाय का? म्हणला करा, मी आहे तुमच्या बरोबर, कसं येत नाही, घाबरू नका. आता करणं भागच पडलं, केलं. आता ते कशी तरी केली गोल हळूहळू, पण त्या तिच्या खाली बोटं घालायचे म्हटल्यानंतर बोट हातपाय कापायला लागली, कारण ते त्याला हॅबिट लागते. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांनी उत्तर दिले, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. विठ्ठल असा तसा आवडत नाही महाराज, त्यासाठी खूप करावं लागतं. एक भाकरी करण्यासाठी जर एवढं करावं लागतं तर परमात्मा भेटण्यासाठी काय करावं लागत असेल, कधी विचार केला आपण? पण त्या माणसाने सांगितलं मोडली तर मोडू दे, घाल बिंदास बोटं, उचल ते टाका तव्यामध्ये. तव्यामध्ये टाकण्याचे प्रकार बरेचसे आहेत, आता मी वेळ घालवत नाही. काही बायका अशा टाकतात, काही खालनं बोटं घालून असे नेऊन ठेवतात. ते आमचे गुरु झाले महाराज, त्या दिवशी मला पहिली भाकरी करता मला यायला लागली. मोठेपणा सांगत नाही, आता 50 माणसांच्या सुद्धा भाकरी मी एकटा करतो, ते माझ्या सद्गुरू मच्छिंद्रनाथांची कृपा आहे. भगवंत फक्त तुम्हाला काय गायन करायला शिकवतो, वाचन करायला शिकवतो, नाव घ्यायला. अरे विष्णुमय जग याचा अर्थ चराचरामध्ये तो आहे, पण तो जाणण्याची तुझी जर वृत्ता निर्मिली तर कार्य करणारा हा तबला पोरगा वाजवतोय, ह्या तबल्यामध्ये विष्णू नाहीये? तो हार्मोनियम पकवाज करतो त्याच्यामध्ये नाहीये? इथं पेटी वाजवतात ह्याच्यामध्ये नाहीये? ते गातात त्यांच्या गळ्यात नाहीये? न पात्रा नायकिणीच्या घरी पोरगी होती, महानंदा वेश्या होती, तरी सुद्धा भगवंतांनी त्याला जवळ केलेलं आहे. तुम्हाला काय भगवंत प्राप्ती करता येत नाही? हा कधी विचार केला? अध्यात्म हे यासाठीच असतं. आणि तेच माध्यम कानिपनाथ स्त्री राज्याच्या सीमेमध्ये जाण्याचा प्रसंग. आतमध्ये बाबा मच्छिंद्रनाथ आहेत. मग असे सांगितले तुम्हाला 700 शिष्यांनी. आणि ज्या वेळेला परत जा म्हणल्यावर परत जायला निघाले, त्यावेळी चिकटल्यानंतर त्या 7 जणांनी सांगितलेलं आहे, गुरुबरोबर खायला चांगलं चुंगलं असल्यावर बरं वाटतंय, आणि आता वेळ आल्यावर नंतर पाय काढताय नाही का? मग रडारडी इथपर्यंत कथा कालच्या भागामध्ये तुम्हाला आणून सोडलेलं होतं. परिस्थिती अशी आहे की कानिपनाथांनी विभक्त अस्त्र देऊन त्या सर्व शिष्यांना लावलेलं आहे, आणि स्त्री राज्यामध्ये सर्व नाथ कानिपनाथासह त्यांचे शिष्य आणि मार्गस्थ झालेले आहेत. ही बातमी मच्छिंद्रनाथ आणि मैनाकिनी आणि सर्व राज्य दरबारामध्ये कळल्यानंतर मच्छिंद्रनाथ घाबरलेले आहेत. अरे बापरे, चांगलं चाललं होतं आपलं, इथं काय कुठल्या राज्याची भीती नाही, कारण पुरुष याचा प्रश्न येत नाही, खाऊन पिऊन सगळं निवांत, एकटाच मी राजा, बाकी सगळ्या स्त्रिया. मग या अवस्थेमध्ये असल्यानंतर मग मात्र हो, आणि बाबा मच्छिंद्रनाथ भ्यालेले आहेत. आणि मैनाकिनीला सांगितलेलं आहे की गोरक्ष तर नाव बदलून आला नसल ना. हा म्हणजे भित्यापाटी ब्रह्मराक्ष, डोक्यात तोच विचार. कधी कधी बायका डेअरिंगबाज वागतात बरं का. हो,
काय पुरुष आहे का? कसले पुरुष आहे तुम्ही? मी बाई असून घाबरत नाही. चला जाऊया पुढं काय होतंय ते ज्याच्या वेळी बघू. मैनाकिनीने जरा सपोर्ट लावले मच्छिंद्रनाथ. हा चला. होय. मग स्वागताला गेलेले आहेत 700 शिष्य असं कानिफनाथांना घेऊन दरबारामध्ये आलेले आहेत. सन्मान केलेला आहे, बसायला आसनं दिलेले आहे सर्वांना. आर्ध्य पाद्य आचमन ते सगळे काय पूजा पंचोपचार आहे, जेवढा करा मान द्यायचा तेवढा केलेला आहे. हो, चहा पाणी झालेलं आहे. ज्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी सगळं. आणि तो राजवाडा होता ना, राजमहाल होता. तिथे काय उणे, राजाची कांता काय भीक मागे, तिथं काय कमी आहे हो. आणि मग ही परिस्थिती निर्माण, सगळं डामडौल चाललेलं. आणि मग जेवण खाणं. आणि असे कानिफनाथ त्या ठिकाणी राहायला लागल्यानंतर माहिती विचारली. कानिफनाथ सांगतात, भगवान दत्तात्रय ज्यांचे शिष्य प्रथम बाबा मच्छिंद्रनाथ ते आपणच, पण आपल्यानंतर ते दुसरे शिष्य जालिंदरनाथ त्यांचा शिष्य मी कानिफनाथ आहे म्हणे. आदेश, एकमेकाला आदेश म्हणून नमनानमन करायची पद्धत आहे नाथ संप्रदायामध्ये. आदेश आदेश नमनानमन केलेला आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथांनी मैनाकिनीला सांगितलेलं आहे की हा स्त्री राज्यात आलाय पण बाहेर गेला नाही पाहिजे. कारण हा जर बाहेर गेला तर ही बातमी लीक होईल की मच्छिंद्र स्त्री राज्यात आहे. आणि कुठेतरी जर गोरक्ष चुकून भेटला तर तो मला न्यायला आल्याशिवाय काय सोडणार नाही. दुसरी गोष्ट अशी की हा एकदा बाहेर गेला नाही की मी हितन हाय हितं, म्हणजे जे काय खापर फुटायचं आहे ते माझ्या एकट्यावर फुटतंय, त्याच्यावर जरा वाटेकरी तरी तयार होतील. भाव. आणि म्हणून त्या शिष्यांच्या सकट एवढी सेवा, एवढी आपुलकी की ते हल्लेच नाहीत. पण ते इतके वैरागी विदेही अवस्थेला गेलेले होते, जे ब्रह्मरसा ते झाले ते आप पर सकळ विसरले. जे माया द्वैत कांचित बैसले, लाळ घोटीत सेवावया. समंदर में तैरने वाले कुएं और तालाब में नहीं तैरते. काय म्हटलं कळालं का? समुद्रात पोहणाऱ्याला हा नदी नाले विहिरीत पोहायचं पोहता येत नाही, पण फारसा काही इंटरेस्ट नसतो. तशी अवस्था आहे, वैराग्य आहे. पूर्वी राज्यपती कित्येक जण येवोनी बैसले वैराग्यात जाण, परी वैराग्य त्याजूनी एकही नातळला राज्यपती. राज्य सोडून वैराग्यात सगळेच गेले, पण वैराग्य सोडून राज्यामध्ये आलेला कोणी? पहा, गादीसुताचे केवढे वैभव, राज्य त्यागोनी झाला वैराग्य पर. गादीसूत म्हणजे विश्वामित्र, प्रतिसृष्टी निर्माण करायला प्रभू रामचंद्राचे गुरु. थोडं अध्यात्मही सांगितलं पाहिजे. नाथांचं व्यासपीठ आहे, त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. विश्वामित्रांना काय कमी होतं? प्रतिसृष्टी तयार करायची ताकद होती. नवे नवे काही प्रमाणात करायला सुरुवात सुद्धा केली होती. गाय आणि म्हैशीमध्ये गाय ही देवाने बनवली, पण म्हैस ही विश्वामित्राची. म्हणून गाईला जर 10 मैल नेऊन सोडलं तुम्ही चालत तर ती बरोबर घरी परत येते. पण म्हशीला जर 1 मैल जरी नेऊन सोडलं तरी परत थोडीशी येईल ह्याची गॅरंटी जरा कमी असते. 4-5 मैल सोडल्यावर तर नक्कीच येत नाही. त्यामुळं म्हशीचं दूध पिणाऱ्याचा मेंदू हा तल्लक प्रमाण कमी असतं, म्हणून गाईचं दूध शास्त्राने फार सुंदर प्रमाण दिलेले आहेत. बघा, काय प्यावं, काय खावं, कुणाची संगत करावी, कुणाशी बोलावं, कसं वागावं. पंडित नेहरूंचं एक वाक्य आहे बघा, उच्चारावरून विद्वत्ता, वर्तनावरून शील. बोलण्यावरून कळतं की काय आपली क्वालिफिकेशन, काय पात्रता आपली. आणि हीच अवस्था बघा. आणि मग त्यांनी सगळे इथून गेलेच नाही पाहिजेत अशा अवस्थेमध्ये त्यांनी आणि सेवा करायला सुरुवात केली. पण निश्चयाचे ऐशे बळ, तुका म्हणे त्याची फळ. ज्याचा निश्चय दृढ आहे तो कधी ढळत नाही. वेळ त्यांची जायची झाल्यावर कानिफनाथांनी सांगितलं की गुरुदेव आता आम्ही येतो. अहो तुम्ही राहावा, नाही आता येतो. आणि म्हणून
हो, कानिपनाथ स्त्री राज्यातून परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सन्मानाने पाठवलेला आहे. परत राजयोगीच होतो. 700 शिष्य, हत्ती, अंबारी, घोडे सगळे दाशिका. आणि या अवस्थेत मध्ये परत जात असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्या वेळेला ते परत निघालेले आहेत, त्यांना पाहिजे तेवढं रत्न, पाहिजे तेवढे दौलत, पाहिजे तेवढा मान सन्मान दिलेला आहे आणि सन्मानाने विदाई केलेला आहे. आणि ते परत येतात आणि इकडून गोरक्षनाथ, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गौड बंगाल देशामध्ये जालिंदरनाथ, ज्या ठिकाणी गोपीचंद राजांनी अश्वविष्ठेमध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अलख निरंजन म्हटल्यानंतर आतून आवाज आलेला आहे, आदेश. आणि मग त्या ठिकाणी गुरुदेव तुम्ही इथं कसे काय म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की गोपीचंद राजांनी माझी ही अवस्था केली. फक्त जिथं जेव्हा तुला कानिफा भेटेल त्यावेळेला तू त्याला सांग की मी या ठिकाणी आहे. आणि गोरक्षनाथ तिकडून परत चालले. म्हणजे गोरक्षनाथ हे गौड बंगाल देश सोडून प्रवास सुरू झालेला आहे आणि कानिपनाथ हे स्त्री राज्य सोडून प्रवास झालेले आहे. आणि मजल दर मजल करीत प्रवास चालू असताना एके ठिकाणी एका वृक्षाखाली कानिपनाथ आणि त्यांचे सर्व शिष्य परिवार बसलेले होते. आणि योगायोगाने मच्छिंद्रनाथांचा प्रवास त्याच मार्गाने झालेला होता. त्याची वेळ आली तर काही गोष्टी योग्य घडतात, पण वेळ जर आली नाही तर कितीही केलं तरी तोंडापाशी घास येतो पण तोंडात जात नाही. वेळ आलेली होती त्यावेळेला म्हणताना एकमेकांची नजरानजर झाली. गुरुदेव महाराज आदेश, या बसा. आणि गोरक्षनाथ बसलेले आहेत तिथं. तुम्ही कोण, आम्ही कोण, कुठले, पाणी देणं, एकमेकांचा आदरातिथ्य सगळं झालं. आणि म्हणले आता दुपारची वेळ झालेली आहे, पहिला भाग झालेला आहे, आता भूक लागलेली आहे, जेवण करून येऊन दुसरा भाग करूया. म्हणून ती तयारी. मग म्हणले शिष्यानं सांगतो. कोण म्हटलं? शिष्य कोणाकडे आहेत? फक्त कानिपनाथांच्याकडं. बाकीच्या नाथांच्याकडे शिष्य जालिंदरनाथांना फक्त कानिपनाथ, बाबा मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ. एकाच एकच शिष्य ही परंपरा सर्वसाधारणपणे होती. आता गुरु आणि शिष्य योगाने विषय आला म्हणून तुम्हाला कळावा म्हणून सांगतो. माणसाला ना एकामेकाच्या पाया पडायची सवय पटकी नाही. त्यांना वाटतं की यांच्या पाया पडलं की लगेच. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता, माहिती आहे तुम्हाला. लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. तुमची वस्तू मला देताना, तुमची बाग आहे, केळीची आहे, फळाची आहे, तुमच्या वस्तू कोणची असू द्या, तुमच्याकडे 10 गायी आहेत, एखादी गाय मला देताना मी जर ती गाय घेऊन घेतली तुम्हाला न कळवता तर ती चोरी होते का नाही हो? तुम्हाला न कळवता. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा केला होता आणि विद्या शिकले. लक्ष द्या. आपण म्हणतो अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ एकलव्य होऊनी म्हणून द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला. चुकीचं आहे, असं नाही आहे ते. उद्या कुणीही कुणाचा पुतळा करेल आणि ही त्यांनी द्रोणाचार्यांनी परवानगी दिलेली होती का माझा पुतळा कर? जसं प्रभू रामचंद्रांनी लंकेत जाताना भरताला आपल्या पादुका दिल्या होत्या आणि ह्या सांभाळ आणि तिथं त्यांना माझ्या सिंहासनावर ठेव आणि तू राज्य कर असं सांगितलेलं होतं, म्हणजे परवानगी दिली होती. तसं एकलव्याच्या बाबतीत सांगितलं होतं का? त्यांनी त्यांची श्रद्धा होती, भक्ती होती, कष्ट होते, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही हो, ह्या हाताची मदत घ्यावी लागते. परवानगी घेतल्या तसं तुमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही कृपा केली. आपल्याला असं वाटतं यांच्या पाया पडलो की माझं चांगलं होईल. चुकीची कल्पना आहे. त्यांच्या पाया पडलं हे अर्धा स्वल्पविराम आहे. त्यांनी पाया पडल्यावर कृपा आशीर्वाद दिला तर फळ मिळतं. लक्षात आलं का? उद्या कोणी उठून कोणाच्या पाया पडल आणि वाटेल हा चला मी महाराजांच्या पाया पडलो, आपण महाराजांनी आशीर्वाद दिला का?
द्रोणाचार्यांनी सांगितलं मला माहित नसताना उद्या माझ्या विद्येचा गैरवापर तू करू शकतोस. लक्षात आलं का? त्यामुळं आता एक जण मला काही लोक असे आहेत की लोक आहे मोबाईलमध्ये बघायचं, ते तुम्ही काय करताय बघायचं, ते करायचं, त्याचं कृतीला दिसायला सारखेपणा दिसतो पण त्याचा फलप्रसाद मिळत नाही. कारण ज्याचं घेतलंय त्याला माहिती नसतं, त्यामुळं तो कृपा करत नाही. त्यामुळं गुरुकृपा असल्याशिवाय त्याचा, म्हणून तो गुरुकृपा हा शब्द आहे की जो देतो तो गुरु, जो मागतो तो शिष्य. तुम्ही नुसतं पाया पडला की तुमच्यावरती कृपा तो विषय नाही आहे. तुम्ही पाया पडल्यानंतर समोरच्याच्या मनामध्ये जर तुमच्याबद्दल आदरभाव असेल आणि त्याला वाटलं की याच्यावरती कृपा केली पाहिजे तरच त्याचं फळ मिळतं, अन्यथा मिळत नाही. गुरुभजनी रमले मन, गुरुभजनी रमले हे, गुरुभजनी रमले मन, गुरुभजनी रमले. दिव्य बोधन दिव्य साधन, दिव्य बोधन दिव्य साधना, गुरुचरण धरिले गुरुभजनी रमले मन, गुरुभजनी रमले. विश्वची अवघे गुरुमय झाले, विश्वची अवघे गुरुमय झाले, माझे मी पण गळूनी गेले, माझे मी पण गळूनी गेले. आत्मस्वरूपी मन स्थिर झाले, स्वानंदे नाले मन, स्वानंदे नाले. गुरुभजनी रमले मन, गुरुभजनी रमले, गुरुभजनी रमले मन, गुरुभजनी रमले रमले. कृपा तशी होत नाही प्राप्त. गुरु भजनामध्ये तुम्ही रमलेले असले पाहिजे, तो भाव त्याच्यामध्ये पोचलेला असला पाहिजे, त्यावेळी गुरुकृपा होते. तशी होत नाही. ईश्वर स्मरण में ऐसे लीन हो जाओ की अपना अस्तित्व खो जाओ, त्यावेळी गुरुकृपा होते. गुरुकृपा अशी नाही सहजासहजी होत. आणि हे दोन्ही शिष्य गुरुकृपा असणारे एकमेकाच्या शेजारी आहेत. त्याच्यामध्ये पहिले शिष्य आहेत गोरक्षनाथ, जे दत्तात्रयांचे पहिले शिष्य, मच्छिंद्रनाथांचे शिष्य, आणि दुसरे शिष्य आहेत कानिपनाथ, जे दत्तात्रयांचे दुसरे शिष्य जालिंदरनाथ त्यांचे शिष्य आहेत. पण मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला सर्व सिद्धी दिल्या होत्या, तशा कानिपनाथाला जालिंदरनाथांनी सगळ्या सिद्धी दिलेल्या नव्हत्या. सगळे मंत्र सगळ्या विद्या दिलेल्या नव्हत्या. त्याचं कारण असं होतं, मुलाचे पाय पाळण्यात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पाया पडून आपल्याला वाटतं चला गुरुजींच्या पाया पडलं कृपा आशीर्वाद. वेडे आहे, गुरुजींनी पण आशीर्वाद द्यावा लागतो. म्हणजे छाप तुम्ही पाया पडल्यावर छाप झाला, पण गुरुजींनी काट्याच्या माध्यमातून आशीर्वाद दिला तर तो रुपया चालतो. एका बाजूचा पुसलेला आहे आणि एका बाजूचाच फक्त शिक्का आहे, रुपया चालत नाही. लक्षात घ्या. पण कुणालाही वाटतं चला काल भैरवनाथ आम्ही तुमच्या पाया पडलो, हो, पण त्यांनी स्वीकार केला पाहिजे का नाही. देव मला आवडतो असे भरपूर आहेत, कोणचाही देव असू द्या. गोंदावलेकरांचं प्रमाण आहे.
या जगात माणसं इतकी आहेत, देव बदललेले असतील, पण मला देव आवडतो. आपल्याला ज्योतिबा लय आवडतो, आपल्याला खंडोबा लय आवडतो, आपल्याला पंढरपूरचा इटोबा लय आवडतो. आपल्यासारखा आवाज नाही, आपल्यासारखं गाणं नाही, आपल्यासारखा पकवाजवाला नाही, आपल्यासारखा आपल्यासारखा वक्ता असूच शकत नाही. ह्यातच सगळं अहंकारात संपलं. आपण देवाचा एक नंबर. अहो तुम्हाला सांगायचं, सोहळ्यात गुरुचरित्र वाचतोय आज 25 वर्ष झाली. माझं सोहळ्याचा अर्थ काय असतोय? अहो म्हणले सोहळ्याचा अर्थ तुम्हाला माहित नाही. नाही म्हणलं मला माहिती नाही, मी वारकरी संप्रदाय साधा माणूस आहे, मला सांगा समजून काय. अहो विहिरीवर जायचं टॉवेल लावून, धोतर गुंडाळून, बर मग पुढं, मग विहिरीत आंघोळ करायची, बर मग पुढं, ओल्या पडद्याने घरात यायचं, बर मग पुढं, आणि मग गुरुचरित्र त्याच्यावरती गाईच्या शेणाने सारवल्यावरती पोथी ठेवायची, बर मग पुढं, आणि मग वाचायचं, बर मग दत्तात्रेयांची आरती करायची, मग ते गुरुचरित्र ठेवायचं, मग ते सोहळं काय असेल ते काढायचं, आणि मग दुसरं. याचं नाव सोहळा आहे म्हणले. हा म्हणलं बरोबर आहे, मला माहिती नव्हतं, पण म्हणलं मला एक दोन शंका आहेत डोक्यात. शंका विचारून पार मारतात, पण काही गोष्टी असाव्यात. मला एक लक्षात घ्या म्हणलं की ते ओला राहिला, ते ओलं अंग पुसलं नाही, ओलं पडदे आला. मगाशी मी त्यासाठी प्रमाण दे, लक्षात घ्या. तुम्ही देव तुम्हाला आवडतो म्हणून भक्ती करतात. तुम्हाला देव आवडतो, पण देवाला तुम्ही आवडता का? गुरुचरित्राचं पारायण करताय, गाणगापूरला जाताय, पंढरपूरला जाताय, अक्कलकोटला जाताय, पण त्यांना तुम्ही आवडला पाहिजे का नाही? आता मला सांगा म्हण, त्या ओल्यात सोहळं जर असतं, नीट लक्ष द्या बरं का. आपण नाथांची कथा आहे, 5वं पुष्प आहे ने. ओल्या मांग असल्यानंतर जर सोहळं होतंय, तर त्या विहिरीमध्ये खेकडे, मासे, विरुळे कितीतरी आहेत, त्यांचाच उद्धार व्हायला पाहिजे. ते तर कायमच ओले असतात. मग माणसात जन्म कशाला पाहिजे? कधी विचार केला का हो? जीवनाचा उद्धार होण्यासाठी खेकड्याच्या जन्माला गेलं पाहिजे असं कुठं सांगितलं का? नाही नाही, ते कायमच सोहळ्यात असतो. सोहळ्याचा काय अर्थ हो? सो म्हणजे सोहम, ह म्हणजे हंस. ळचा अर्थ सांगतो, जरा लक्ष द्या. ते 2 ठच्या गाठी आहेत. विठ्ठल शब्दामध्ये त्याचं वर्णन आहे, ओघाने आलं म्हणून सांगतो, लक्ष द्या. विठ्ठल शब्दाचे तसे मी 23 अर्थ सांगतो, एकात दुसरा तुम्हाला सांगतो, वेळ थोडा असतो. वि म्हणजे विकार, ठ म्हणजे ठकार, आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. जन्माला आले की विकार सुरू होतात माणसाचे. तो विकार ब्रह्मा. ठकार म्हणजे इथला 7-12 सोडून जायचं, संपलं, ठकवायचं, ठकवलं. हा, आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विकार, ठकार, लक्ष्मीकांत. माऊलींच्या भाषेत एक प्रमाण असं आहे सुद्धा. वि आणि विठ्ठल शब्दाचा अर्थ आज 2 सांगतो, परत कधी योग्य वेळ आल्यावर आपण करू. वि म्हणजे विश्व, वि म्हणजे विश्व. हे जे 2 ठ आहेत ना, हे 2 ठ वेगळं होणं, हे ज्ञानोबारायांच्या आधीचे, लक्ष द्या, आदिनाथांच्या पुढचे ज्ञानोबारायापर्यंत, ज्ञानोबारायांच्या आधीचे आदिनाथापर्यंतचे जे 2 होते त्यांनाच हे 2 ठ वेगळे करता येते. आणि त्यात तत्सम असणारे संत, मग ते अक्कलकोट स्वामी असू द्या, गोंदावलेकर असू द्या, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर असू द्या, गजानन महाराज असू द्या, त्यांना संत म्हणायचं. ते 2 ठ हा 7-12 जिवंत असताना वेगळे करता येतात. हे 2 ठ म्हणजे ब्रह्म आणि माया, ज्याच्यामुळं हा 7-12 जिवंत आहे. 2 गोष्टी आहेत का नाही आपल्याकडे? एक हे आहे म्हणून तो आहे, आणि तो आहे म्हणून हे आहे. तो निघून गेला की हे चौघाच्या खांद्यावर. म्हणजे हे 2 ठ आपले वेगळे कधी होतात?
चौकाच्या खांद्यावर जाताना तो निघून जातो एकटं आणि मग एका ठकाला लोक म्हणतात राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. पण हे दोन ठ ते ल मध्ये उत्तर आहे ना त्याचं, विठ्ठल या शब्दामध्ये. वि म्हणजे विश्व आणि ल म्हणजे लयाला गेल्यानंतर हे दोन ठ वेगळे होतात. परत एकदा ऐका. वि म्हणजे विश्व, ल म्हणजे लयाला जाणे. आपण मेलो जग बुडलं. आपण मेल्यावर इथलं काय कळतंय म्हणजे लयाला जाणं. वि म्हणजे विश्व, ल म्हणजे लयाला जाणं. तुम्ही लयाला गेले की विश्वाचा काय उपयोग आहे म्हणजे ते दोन ठ तुमचे एक ठ आहे, दोन्ही एकत्र आहेत म्हणून आपण आहे. त्यातला एक ठ निघून गेला की आपण चौकाच्या खांद्यावर. आता थोडं पुढे जाऊया. हे जिवंत असताना दोन ठ कसे वेगळे होतात. काय सुंदर आहे प्रमाण. ध्यान कोण कोण करतं हात वर करा बरं. देवापाशी बसलो करा. मी काय नाव सांगत नाही, नुसते सगळ्यांची तोंड माझ्याकडे आहेत. ध्यान. आता ध्यानम ध्याये दाजानुभावम आहे का नाही, किंवा शिवामध्ये आहे ध्याये नित्यम महेशम रजतगिरीनिभम चारुचंद्रावतंसम. म्हणजे प्रश्न असा येतो की ध्यान. आता मला सांगा हे दोन ठ वेगळे कळले तरच गोरक्षनाथ आणि कानिफाचा जो संवाद आहे किंवा कानिफनाथांना जालिंदरनाथांनी का दिलं नाही हे कळेल. हे जर कळालं नाही तर नवनाथ ग्रंथ कळणार नाही. तुम्हाला मी व्यायाम पण शिकवतोय आणि त्याच्या आधीचे पूरक प्रकार पण सांगतोय. माझी अशी इच्छा आहे की हा सप्ताह संपेपर्यंत तुमच्यामध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये नाथांची कृपा झाली पाहिजे असं म्हणणार नाही, झालीच पाहिजे असं म्हणणार. शिक्षण म्हणजे पहिली ते 10वी ते ग्रॅज्युएटन असं नाही. कारण बरेचसे शिकलेली माणसं मंत्रालयात सचिव होतात, झालेले आहेत. पण बरेचसे त्याच वर्गातले मठ्ठ विद्यार्थी एखाद्या वेळी मुख्यमंत्री पण होतात. म्हणजे तुम्ही तेच प्रमाण लावू नका. ज्ञानोबारांनी उत्तर दिले त्यासाठी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. कुणाला कुठलीही बुद्धी असू शकते. त्यामुळे बुद्धी म्हणजे शिक्षण असं नाही. आणि तीच बुद्धीचा विचार जालिंदरनाथाने केला होता. आणि म्हणून कानिफनाथ हे हत्तीच्या कानातनं जन्माला आल्यामुळं, राजयोगी असल्यामुळं त्यांना सगळी विद्या दिली नाही. कारण ते सगळ्या समाजाला वाटतील आणि मग त्याचं महत्त्वच राहणार नाही. त्यामुळं ही जी विद्या होती, जी कष्ट करून मिळवलेली, जी तपश्चर्या करून मिळवलेली, कष्टाचा अर्थ सांगतो लक्षात घ्या. पैसा लक्षात घ्या. लक्ष्मी कशाला म्हणतात? पैसा आणि लक्ष्मीतला फरक आहे हा गुरुजी. पैसा आणि लक्ष्मीतला हा फरक आहे की पैसा तुमच्या खिशातल्या पैशाचे 10 रुपये आहेत, 100 रुपये आहेत, 1000 रुपये आहेत. आणि कष्टाच्या पैशाचे 100 रुपये, 1000 रुपये आहेत. दोघाचाही माल तेवढाच येतो. पण कष्टाच्या पैशाला घामाचा वास येतो म्हणून लक्ष्मी तिथून जागा सोडत नाही. पण कष्ट न असलेल्या पैशाला वास नसतो कष्टाचा, घामाचा. त्यामुळे लक्ष्मी राहीलच ह्याची. आणि म्हणून लक्षात ठेवा, कष्ट, प्रामाणिकपणा आणि भक्ती ह्या तिन्हीचा संगम झाल्याशिवाय भगवंताचे पावलं आपल्या घराकडं वळत नाहीत. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही तपश्चर्या करा, कितीही भक्ती करा, ध्येय ध्यानामधलं जर ध्येय चांगलं नसेल तर फळ मिळत नाही. तुम्हाला माहिती नाही, राम आणि रावण ह्याच्यामध्ये पुण्य जास्त कुणाकडे होतं हो? गप्पच बसले. मी काही नाही नाव सांगणार. माझ्याकडे बघताय, मागचं कोणाला दिसत नाही. भक्ती जास्त कोणाकडे होती? रावणाकडे होती. आणि बोलले त्याबद्दल धन्यवाद. रामाकडे कमी भक्ती होती तरी मग तुम्ही रावणाकडे जास्त होते. मग असं म्हणत नाही का जसं रामायण रामकथा ठेवतात तसं रावण कथा ठेवायला काय होते? रावण कथा कुठे ठेवली का हो? नाहीतर ठेवून मला बोलवा सांगायला. त्या हडपसरला रावणाचा विषय निघाला म्हणून सांगतो. हडपसरला एका गुरुजींनी मला बोलवलं होतं प्रवचनाला. आणि तिथं एकाने विचारलं, आप्पा महाराज हे दारिद्र्य दूर होत नाही हो, काय करायचं, त्याला काय पर्याय आहे म्हणलं. काय नाही म्हणलं, तुला बुद्धीने वाचायचं असेल तर तो मार्ग सांगतो.
कष्टाने जायचं असेल तरी तोही मार्ग सांगतो, जो मला सद्गुरु कृपेने माहिती आहे तो बरोबर असेल मला माहिती नाही, पण मला जेवढं आखलं नाही तेवढं मी सांगतो. म्हणले काय? म्हणलं शिवतांडव कर प्रेमाने. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबिता भुजंग तुंग मालिकाम डमड डमड मन्निनाद व डमर्वयम चकार चंद्र तांडवंतु तनोत्तुना शिवम शिवम जटातटाह संभ्रमं भ्रमन्निलिंप निर्धरी विलोलवीचि वल्लरे विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वल्ल लाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रदक्षिणम मम. सगळं घेत नाही, शेवट सांगतो लक्ष्मी कशी येते. इदम हि नित्यमेव मुक्त मोत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरत् भ्रवन्नरो विशुद्धमेति संततम हरे गुरु सुभक्तिमाशु याति नान्यता गतिम. आता महत्वाचं आहे, लक्ष द्या. विमोहनम हि देहिनाम सुशंकरस्य चिंतनम. विमोही मोह अस्तित्वाला सुद्धा तुमच्यात नसला पाहिजे. एक कमळ कमी पडलं म्हणून लगेच शेंडीला हात घालून मुंडकं तोडून हे देह कमळ अर्पण करणारा, तरी आम्ही त्याला रावण म्हणतो. त्याचं शेवटचं सुंदर सांगितलेलं आहे. एवढी अवस्था जेव्हा होते त्यावेळी असं सांगितले, पूजावसान समये दशवक्त्र गीतम या शंभू पूजनमितं पठन्ति प्रदोषे तस्य स्थिरामृत गजेंद्र तुरंगयुक्ताम लक्ष्मी सदैव प्रददाति सर्वदाम. आईच्या बाळुत्यात झोपल्यापासून संस्कृत आम्हाला ऐकायला मिळते. एकाने म्हणले, आप्पा तुम्हाला संस्कृत आहे? म्हणलं त्याला एका माझ्या आईच्या बाळुत्यात मला जेव्हा अचा ब येत नव्हता तेव्हापासून माझे वडील संस्कृत म्हणत होते. फक्त एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाने मला हे सांगितलेलं ज्ञान आहे की संस्कृत भाषा देवाने केली, प्राकृत काय राक्षसाने केली का? अरे भाषा कुठलीही असू देत, पण भाव जर नसेल, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. मन तुझं स्वच्छ नाही रे, देह शुद्ध करूनी भजनी रमावे. 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 आणि कांचे नाठ व्हावे, आणि कांचे नाठ व्हावे. दोष गुण, दोष गुण. देह शुद्ध करूनिया भजनी रमावे. देह शुद्ध करूनिया भजनी रमावे. देह शुद्ध पाहिजे आणि त्यावेळेला कृपा होते. ते इतकं पाणी घातलं गेलं सगळ्या ठिकाणी की ते दूध दिसना झाले. म्हणून जालिंदरनाथांना माहिती होतं की 700 शिष्य हे राजयोगी अजून किती शिष्य करतोय माहिती नाही, त्यापेक्षा याला जेवढं द्यायचं तेवढं मोजून मापून द्या. आणि मग तिथं कानिपनाथ म्हणतात गोरक्षनाथांना, म्हणे शिष्यानं पाठवून फळ तोडून आणूया म्हणले. गोरक्षनाथ म्हणले बरोबर आहे तुमचं, पण ते तुम्हाला सवय आहे म्हणले, तुमच्याकडे शिष्य वगैरे आहेत. तुम्ही कोकणात जन्माला आलाय ना, त्यामुळं तांदूळ पिकतो, त्यामुळं तुमच्यात रोज भात. आम्ही घाटावरचे, त्यामुळं आम्हाला कधी सणावाराला कोळव्या नेळव्याचा भात खायची सवय. आडशिरीभर ज्वारी विकायची तेव्हा पावशेर तांदूळ आणायचे. ही आमची अवस्था. तुम्हाला काय कोकणात, त्यामुळे तुमच्याकडे शिष्याला तोटा नाही म्हणले. आमच्याकडे ते नाही, आमच्याकडे आम्ही एकटेच. अक्कलकोट स्वामींच्या ह्याच्यामध्ये आहे मला वाटतं, नरसिंह सरस्वती स्वामींच्या ह्याच्यामध्ये, कधी खाई तूप रोटी, कधी राहे अर्ध पोटी, कधी सुखाचा संसार, कधी दुःखाचा सागर. काय वर्णन नरसोबाच्या महाराजांच्या ठिकाणी गेल्यानंतर एक एक असे श्लोक आहेत. सौराष्ट्रे सोमनाथस्य
श्रीशैल्यम मल्लिकार्जुन उज्जैन्याम महाकालेश्वर ओंकारेश्वरम अमलेश्वरम परळ्या वैजनाथम च डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम च दारुगावने वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकेशम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेशम च शिवालये. किती शिवाची नावं झाली. काळ ज्याच्या गळ्यामध्ये 24 तास आहे नाही का, पण त्याच्या आज्ञेत आहे. माणूस आहे आणि त्याच्या शेजारी पोलीस आहे. 2 माणसं आहेत, पोलीस आहे दोघांच्या बरोबर, पण एक पोलिसांच्या आज्ञेत आहे आणि एक पोलीस त्याच्या आज्ञेत आहेत. आज्ञे विना काळ नाही जयाला, अक्कलकोट स्वामींच्या याच्यामध्ये आहे. काय ताकद आहे. वारकरी संप्रदाय सांगतो, अरे परमार्थाची ताकद काय आहे, ती ताकद आता तुम्हाला मी दाखवणार आहे. बाबा मच्छिंद्रनाथांच्या कृपेने या ठिकाणी आज या ठिकाणी कानिपनाथ आणि गोरक्षनाथ एकात बसलेले आहेत. अहो म्हणले तुमच्याकडे शिष्य आहे म्हणून तोडून आणाल. एकट्याने असेल तुम्हाला जी गुरुनी विद्या दिली त्या विद्येने म्हणले घ्या ना तोडून. आता कानिपनाथांनी ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. त्यांनी लगेच विभक्तास्त्र टाकलं, आकर्षणास्त्र टाकलं आणि सगळी फळं आली आणि मग सगळा स्वाद घेतलेला आहे, फळांचा आस्वाद घेतलेला आहे, आनंदी आनंद झालेला आहे. पण आता जाता जाता असं वाटलं नाही का की महाराजांना वाटलं मी एक पद म्हणलं, त्या महाराजांना वाटलं मग आपण पण एखादं म्हणलं पाहिजे. या महाराजांना वाटलं आपण पण एखादी साथ दिली पाहिजे. त्या महाराजांना वाटलं आपणही एखादी साथ दिली पाहिजे. प्रत्येकाला आपल्याजवळ काय आहे ते दाखवावं वाटतं ना. काय परिस्थिती निर्माण झाली खरंच. गोरक्षनाथ म्हणले नाथजी तुम्ही एवढा आम्हाला आणि आनंद दिला, पण आमची एक इच्छा आहे. म्हणले काय. आम्ही पण जरा फळं मागवतो आणि तुम्हाला म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग यांनी आम्रप वनातली फळं आणली होती, त्यांनी लवंगवनीची फळं वेगळी मागवली गोरक्षनाथांनी. कानिपनाथांनी आम्रफळं आंब्याची फळं सुंदर अशी मधुर पाड लागलेली आणि सर्वांनी आस्वाद घेतलाय. 700 शिष्य कानिपनाथ गोरक्षनाथ यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे लवंगवनीची सर्वांनी फळं खाल्ली. आता उठून जाताना काय केलं पाहिजे, आपल्या भाषेत सगळं भरून कचरा एका कोपऱ्यात टाकला पाहिजे आणि निघून गेलं पाहिजे. हे झालं कॉमन मॅनचं लक्षण, सामान्य माणसाचं लक्षण. बरोबर का नाही. काल मी तुम्हाला सुरुवातीच्या वेळेला सांगितलंय मुलं होण्यासाठी किमान स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी दोन्ही हा संसाराचा नियम आहे. पण काल मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रह्मदेवानी पती आणि पत्नी नाही एका जाग्यावरती बसून 7 मुलांना जन्म दिला. नावं पण सांगितली, मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, ऋतू आणि वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्माजण. 7 मुलं. तसं या ठिकाणी गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे ही फळं जिथल्या तिथं चिटकवून टाकूया म्हणजे इथे घाण पण नाही, कोणाला आलं तर बसायची अडचण नाही आणि आपल्याला कोणी नावं पण ठेवणार नाही. आता असं जन बघितलंय त्याला खरं वाटेल. कानिपनाथ म्हणले ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत. अरे असा कोण ब्रह्मदेवाचा पोटचा आहे नाही का. तुम्ही म्हणाल पोटचा वगैरे शब्द, अहो नाथा हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांना शांतीदूत म्हणतात. काय म्हणतात शांतीदूत. पण त्यांची भाषा ऐकली तर चांगल्या चांगल्याला घाम फुटल. अरे तुझी आई काय नाही का, हा तुझ्या तोंडात हरी येत नाही, तीच अवस्था झाली. अरे म्हणले असा कोण ब्रह्मदेवाच्या पोटचा लागून गेलाय की ही फळं अशी पुन्हा चिटकवायला. गोरक्षनाथाने उत्तर दिलेलं आहे जो निश्चिम गुरुभक्त त्याशी काय असे अशक्य जो दुसरा ब्रह्मा निर्माण करील. काय ओव्या आहेत जरा ऐका, फार सुंदर ओव्या आहेत. जो दुसरा ब्रह्मा निर्माण केलेलं त्याशी काय अशक्य जाणं. जेणे बुरट गौतमी कासे खाई सकळ मही उतरली त्याते काय म धैनू निर्माया भली अशक्य काय होय की. अहो ज्या माणसाने वांज गायीच्या काशेखाली बसून सगळ्या सृष्टीचा उद्धार करण्याची ताकद दाखवतो त्याला कामधेनू निर्माण करणं काय अशक्य आहे.
ही बाबा मच्छिंद्रनाथांची कृपा आहे गोरक्षावर. काय शक्य अशक्य आहे म्हणजे भांडणं झाली म्हणल्यानंतर मग आता इकिरीवर आल्यावर गप बसतंय का? मग कानिपनाथ बस झाली हुशारी, कळलं तू आणि तुझा गुरु काय पद्धतीचा आहे, मला माहिती आहे सगळं तुझा गुरु काय आहे ते. स्त्री राज्यात गेलाय, वैराग्याचे कपडे घातलेत, वैरागी म्हणतो. स्त्री राज्यात गेलाय, बायको केली, नवे पोरं झालीत. ऐक म्हणले तुझ्या गुरुचा प्रताप, मिन्नात नावाचा तुला भाऊ झालाय आणि सांगतोय माझा गुरु वैरागी. तर असं म्हणल्यावर हा तरी काय गप बसणार आहे का? आपल्याला माहिती आहे तुमचे गुरु काय लेवलचे आहेत ते, आपल्याला शिकवू नका. अरे माझा गुरु स्त्री राज्यात तरी आहे, भले बायको केली पोरगा झाला, पण तुझ्या गुरुला ज्याला पोरं झाली, ज्याला 1200 बायका आहेत, त्यांनी अश्वविष्टेमध्ये खाली जमिनीच्या गाडलंय. कुणापाशी बोलतो? माझ्या गुरुची तशी ताकद नाही म्हणे. सूर्य सुद्धा घाबरतो म्हणे. मच्छिंद्रनाथांची ताकद नाद करायचं नाही म्हणे. वीरभद्र शिवसुताचा शिवगणामध्ये सर्वश्रेष्ठ शिवास्त्र कालिका माझ्या गुरुसमोर टिकली नाहीत. एवढे सगळे वेताळाला बलाढ्य म्हणलेले ते टिकले नाहीत. कानिपनाथ म्हणतात माझाही गुरु काय कमी नाही. अरे सगळ्या देवतांची विटंबना केली, अंगावरचे कपडे घातले, वादावादीवर झालो, पण धराधरीला सुरुवात केली आणि तेवढ्यात दोघांचा मेंदू म्हणतात ना, भाग्य उदयाला यायचं असेल तर ती वेळ यायला लागते. ती वेळ आली आणि दोघांच्या बुद्धीत प्रकाश पडला. ते म्हणतात अहो म्हणले नाथजी आपण का भांडतोय दोघं? अहो माझ्या गुरुचा शोध करत इतकी वर्ष मी फिरलो, त्याचा शोध भांडण्यात लागला तुमच्यापाशी. असा वैरी असावा. भांडण होतं ना, वैरी असलं होतं का दोस्त असलं भांडण होतं? वैरी. मग भांडणामध्ये ज्याच्याशी भांडण करतो त्याच्याकडे आपण ज्या गोष्टीसाठी एवढा आटापिटा करत होतो त्याचा जर शोध लागला तर त्याच्याबद्दल आपल्या मनात वैरभाव जाऊन आदर व्हायला किती वेळ लागेल? अहो म्हणले तुमचा गुरु गोपीचंद राजाने गौडबंगाल देशामध्ये अश्वविष्टेमध्ये घातलाय. अहो म्हणले तुमचा गुरु स्त्री राज्यामध्ये बायको केली, मिन्नात नावाचा मुलगा झालाय. हो म्हणले बरं झालं भांडणं झाली म्हणूनच. शोधित फिरलो जालिंदराला, तो शोध येथे लागला. अहो म्हणले तसं नाही, शोधित फिरलो मच्छिंद्राला, लाभ झाला तुझपाशी. अरे म्हणले माझा लाभ तुझ झाला, तुझा लाभ मज झाला, नाही का? हे बोल नव्हे कदा वाईट. जे गुप्त ग्रहाचे कवाड उघडीत बंद होतं, सापडत नव्हतो, दरवाजा उघडला आणि शोध लागला. कानिपनाथजी आभारी आहे. अहो नाही गोरक्षनाथजी मी तुमचा आभार आहे. नाही कानिपनाथजी, नाही गोरक्षनाथजी. अगदी मिट्टीच्या धराधरीच्या ऐवजी एकमेकाचे पाय धरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हित धरायचं बंद झालं आणि पाय धरायला सुरुवात केली आणि एकामेकाच्या डोळ्यातनं पाणी आलं, एकामेकाच्या गळ्यात पडले. आणि आता राग काही गोष्टीचा आलेला आहे. कोणता आलाय? कानिपनाथांना राग आलेला आहे गोपीचंद राजाचा की माझ्या गुरुला अश्वविष्टेत गेल्याबरोबर बघायला सुद्धा जेवढा लागेल त्याचे हात तुला संपून टाकतो. पण गोरक्षनाथांच्या बाबतीत उलट झालेलं आहे. गुरुदेव आपण स्त्री राज्यात गेलेले आहात, आपण वैरागी आहे, स्त्री राज्यात आहे, आपण राजा आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला कसं बाहेर आणायचं? मी फकीर आहे, माझ्याकडे खडका रुपया सुद्धा नाहीये. तुम्हाला मी तत्वज्ञान सांगायला गेलो तर तुम्ही म्हणाले यार तुझ्याकडे दमडा सुद्धा नाहीये. मी इथं राज्याधीश आहे, मोठ्याला शिकवणं अवघड असतं बरं का. कानिपनाथ म्हणतायत नाही आता नाही ठेवणार. आणि दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. पण कानिपनाथांना आनंदाने राग, एकाच वेळी ऍक्शन रिॲक्शन चालू आहे. मच्छिंद्रनाथांच्या चेहऱ्यावरची ऍक्शन अशी आहे की चिंतेत आहेत. गुरुदेव तुमचा शोध लागला पण तुम्हाला मी कसं बाहेर आणायचं? कारण तुम्ही राजा आहे. ऐहिक जीवनात पाहायला गेलं तर माझ्याकडे काय आहे? शैली, शिंगी, कंठा, एक भोपळा भिक्षा मागण्यासाठी.
आणि मग गोरक्षनाथ श्री राज्याच्या मार्गाने चाललेले आहेत. आणि कानिपनाथ हे गौडबंगाल देशाकडे गोपीचंद राजा जिथं राज्य करतो त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि मग गोपीचंद राजा जाताना रागानच लालबुंद झालेला आहे. त्या हत्तीवर बसलेल्या हत्तीला सुद्धा असं चल लवकर एवढं धावत चाललंय. आणि ही बातमी गौड बंगाल देशामध्ये राजा गोपीचंदाला कळालेली आहे की कानिपनाथ आपल्या 700 शिष्यासह अंबारीवरती बसून हत्ती आहे. 700 बरोबरचे शिष्य आहेत. सरदार दिमाखासारखेच राहणार. गोपीचंद राजाला इतका आनंद झाला, मी राव भूपती माझे पंक्ती असावा राज्याधिपती. मी राजा आहे, माझ्या पंक्तीला कसा पाहिजे? भूपती राज्याधिपती पाहिजे. आणि म्हणे मी राजा आहे, मला शोभल असा गुरु पाहिजे, नाही का? हा गुरु आपल्याला करायला काय हरकत नाही. नाहीतर माझ्या आईने गुरु आणला होता मला. अमंगळ गल्ली कुशळ स्थान तेथे राहे पिशाच्या समान. असला कुठं गुरु असतो का म्हणे. पण आईला आता कुठं बोलायचं म्हणून मी गप बसलो. याला म्हणतात म्हणले गुरु. आणि मग सन्मानाने स्वागत करायला आणि रीतिरिवाजाप्रमाणे कानिपनाथ गेलेले आहेत सर्वांना घेऊन. सुवासिनी औक्षण करायसाठी ताटामध्ये निरंजन. कानिपनाथ आलेला दिसला की तुला भस्मच करून टाकतो म्हणले, ठेवतच नाही आता. अशा तयारीने आलेले आहेत. हो. आणि विवेक मगाशी जसा दोघांचा जागा झाला गोरक्ष आणि कानिपाचा, तसा कानिपनाथांचा विवेक तिथं जागृत झाला. आणि त्याने असं सांगितलं, कानिपा अरे ह्याला संपवल्यानंतर तुझा गुरु कुठं आहे याचा शोध कसा लागायचा? आधी गुरु कुठं आहे त्याचा शोध घेऊ दे आणि मग बघू ह्याच्याकडे काय करायचं ते. आणि तोपर्यंत यांनी स्वागताची तयारी समोर आली. कानिपनाथ हत्तीवरूनच रागानं बघतायत. गोपीचंद राजा हसत प्रेमाने स्वागतासाठी चाललाय त्यांच्याकडं. लक्ष द्या. कानिपनाथ रागाने बघतायत आणि हा त्यांचं हसत स्वागत करायला चाललाय. कसला विरोधाभास आहे. म्हणजे त्यांनी हसत. आता तुमच्याकडे जर एखादा आला पाहुणा आणि तुम्ही हसा हा वा 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 छान, मग त्या पाहुण्यानं जर असं रागानं बघितलं तुम्हाला वाटेल घ्यायला चहा द्यावा? वाटेल? पण पहिल्या काळामध्ये ना तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या आईच्या काळामध्ये, आता आहे का नाही अजून सुद्धा मला वाटतं हा जुना भाग दिसतोय इथं खेडेगावामध्ये काय काय पाहुणा आला ना आईच्या काळामध्ये. आता त्या जुन्या माता बहिणी आम्ही लहान होतो, पाहुणा आला का नाही पाहुणा की आम्ही आई 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 आगा पाहुणे आलेत आपल्याकडे, आई पाहुणे आलेत. तिला आनंद वाटायचा, वडील असतील आनंद, भाऊ आनंद वाटायचा. त्या बाईला असं कधी वाटायचं नाही की मला भाकरी एवढ्या करायला लागतील, परत एकदा चूल पेटवायला लागेल, परत स्वयंपाक करायला करा, भाजी करायला लागेल. असं कधी त्या माऊलीला वाटायचं नाही. ते लगेच परत काय असेल ते स्वयंपाक आहे ते वाढवायला आणि आनंदाने हसत या त्यातली त्यात परत त्या वाईलाकडं आणखीन पातेलं ठेवून त्याच्यावरती म्हणतात ना आणखीन चहा करून आणखीन तिकडं भांडणी. जुन्या बायकांनी संसार करावा. आणि कानिपनाथ हे रागाने हत्तीवरून उतरलेच नाहीत. आणि इकडं मात्र सौभाग्यवती सुवासिनी औक्षण करण्यासाठी 21 जणींनी सोन्याचं ताट, ताई त्याच्यामध्ये सोन्याचं निरंजन, त्याच्यामध्ये काळवाती, हो हळदी कुंकुम नाम लावण्यासाठी आणि फुला हार घालण्यासाठी आणि मुख गोड नाही का राजाच आहे, पेढे साधे नाही केशरी पेढे आणि असं सगळं सन्मान आणि सन्मान आणि सुवास उदबत्त्यांचा आणि अत्तर हे सगळं. अरे वा 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 सगळं. आणि कानिपनाथांना राग आलेला आणि बघतात तरी सगळं उलटं चाललंय स्वागत. म्हणले आता एवढं बघून तरी घेऊया, याला संपवायचाच आहे ठेवायचा नाही, पण काय करतोय बघूया तरी. आणि म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली की सन्मानाने स्वागत केलं. आणि कानिपनाथांना म्हणले गुरुदेव आमच्या राजधानीमध्ये आपलं स्वागत आहे, आपण राजवाड्यामध्ये आगमन, आपले पदस्पर्श चरणस्पर्श आमच्या या राजवाड्याला लागावे, आमच्या ह्या राज्याला लागावे आणि गौड बंगाल देश हा पावन करावा. एवढं गोड बोलल्यानंतर कानिपनाथांचा राग कमी नाही झाला, पण थोडासा विचार केला.
आणि मग राजमहालामध्ये गेल्यानंतर सिंहासनावरती बसवलेला आहे, पाद्यपूजा केलेली आहे हो. हां, आणि पाद्यपूजा झाल्यानंतर मग पिण्यासाठी थंड पाणी नाही का, आणि मग पेय थंड त्यांना जे पाहिजे ते सगळं दिलं आणि म्हणले विनंती करावी, गुरुदेव आपण आला, आमच्या राज्यात आपलं स्वागत आहे, आपण राहावं सन्मानानं, पण आमच्या राज्याला आशीर्वाद चांगला द्यावा आणि संध्याकाळी महाभोजनाची चांगली तयारी करतो. फक्त एक विनंती आहे, या शिष्याची एक विनंती आहे, तेवढी स्वीकारावी. कानिपनाथांना बोलायला तोंड सुद्धा उघडलं नाही, कारण राग आला होता. फक्त असं केलं, म्हणले या शिष्याला आपण गुरुमंत्र कृपा करावी. मग मात्र आतमध्ये जे राग होता तो मुखावाटे बाहेर आला, दमच निघाला नाही कानिपनाना. अरे मजला गुरु करू पासी, परी ज्याचा अनुग्रह आहे मसी, तो गुरु अश्वविष्टेत गाडलासी. परी तुझे पूर्व पुण्याईचा भाग्य थोर, म्हणून वाचलास त्रिलोचन कुमर. तुला कळतंय का काय केलंयस तू हे? अरे मला गुरु करतोयस, अरे माझ्या गुरुला अश्वविष्टेत तू स्थापलंस. हा, तुझं भाग्य थोर आहे. तुला माहिती आहे का ते कोण आहेत? ते प्रतापवान जालिंदरनाथ म्हणतात. नुसतं असं दृष्टीकडून जरी बघितलं असतं ना वाईट भावनेनं, तर तो इथं बघायला शिल्लक राहिला नसता. ज्या वेळेला महाभारतामध्ये एक कथा अशी आहे की अर्जुनावरती भीष्माचार्यांचं ज्यावेळी युद्ध चालू होतं आणि इतक्या बाणांचा वर्षाव होत होता, एक प्रसंग असा येतो की अर्जुनाचं एकदा हातबल झाल्यानंतर मारुतरायाला दम निघत नाही. मारुतरायाला वाटतं आता उठावं. ते द्वारकाधीश खालून सांगतात, हनुमंता थांबा, हे द्वापार युग आहे, हे त्रेतयुग नाही. हे कुठलं युग आहे? द्वापार युग आहे. हे इथल्या माणसांची पावर कमी आहे त्या वेळेपेक्षा. आता समजा हिंद केसरीने माझ्या मानत प्रेमाने एखादा असं थापटणं टाकलं तर काय होईल? निदान ही नीट होईल का नाही तर कुठल्या डॉक्टरकडे सांगता येणार? त्यांनी फक्त प्रेमाने केलं. तसं मारुतराया तुम्ही बघूही नका आणि उठूही नका, कारण तुम्ही नुसतं उठून बघितलं तर हे सगळं हितच संपल. तुम्ही शांतीला धरा. मला बरोबर पटाव कुठल्या सोंगट्या कुठं ठेवायच्या ते चांगलं माहिती आहे, म्हणूनच मला चतुरातू शिरोमणी म्हणतात. आणि मग असं म्हटलं गोपीचंद राजा घाबरलेला आहे. आईकडे गेला माता मैनावतीला सांगितलं माते, आणि मग आईच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे गोपीचंदा काय केलंस तू हे? हा, मी आई आहे ना, त्या बायकांचं ऐकलंस? अरे माझ्या पोटी जन्माला आलास ना? अरे लहानाचं मोठं किरे केलं, तू झोपलास पण मी जागी असायचे. कित्येक वेळा तुला सुख्यावर झोपवलं पण मी ओल्यावर झोपले, आणि तू बायकोच ऐकून माझ्या सद्गुरूंना हे केलंस. पण म्हणे आई आता काय कर, कारण ते तुझे बंधू आहेत ना, जालिंदरांचे शिष्य तू पण आहेस आणि जालिंदरांचे शिष्य तुम्ही पण आहे, तुम्ही बहीण भाऊ आहे. बादशाला वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असं आईच्या चरणावरती गोपीचंद राजा डोकं ठेवून विनंती करतो. आता उद्याच्या भागात आपण पाहूया की माता मैनावती गोपीचंद राजांचा उद्धार कानिपनाथांच्या माध्यमातून जालिंदरनाथांच्या कशी करते, हे 6वं पुष्प आपण उद्याच्या भागामध्ये अर्पण करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव नवनाथ महाराज की जय.